मुख्य अधिकाऱ्यांचा निषेध असो, मुख्य अधिकाऱ्यांचा अशोक साबळेंचा निषेध असो, निष्क्रिय मुख्य अधिकाऱ्यांचा 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 निषेध असो. धनु हे नाही बघूया. गेली 2-2.5 महिने झाले आपल्या लोणावळा शहरामध्ये नवनिर्वाचित सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका या ठिकाणी निवडून आल्यानंतर गेले आज 2-2.5 महिने झालं आम्ही मुख्य अधिकाऱ्यांचं इथलं कामकाज बघतोय तर मुख्य अधिकारी एक दिवसही असा संपूर्ण आहे ना, एका पूर्ण दिवस या कॅबिनमध्ये बसल्यात, लोकांच्या तक्रारी त्यांनी स्वीकारल्यात आणि लोकांच्या तक्रारीचं निवारण केलेलं आहे. आज निवडणूक झाल्याच्या नंतर लोणावळा शहरातले अनेक नागरिक आमच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून कामं घेऊन येतात. त्यावेळी आम्ही जर कामं करायचं म्हटलं तर आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो का बाबा का हे या व्यक्तीचं काम आहे, ते त्या व्यक्तीचं काम आहे, ते त्या व्यक्तीचं काम आहे. तर प्रत्येक अधिकारी सांगतो का मुख्य अधिकाऱ्यांना विचारावं लागन, मुख्य अधिकाऱ्यांची परमिशन घ्यावी लागन, मुख्य अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागन. याच पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांची आम्हाला उत्तर येतात. आज गेली 2.5 महिने झालं आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना वारंवार सांगतोय का तुमची काय शासकीय कामं असतील त्यासाठी तुम्ही उपमुख्य अधिकारी असतील किंवा अजून तुमचे कोण अधिकारी असतील त्या लोकांना पाठवत जावा, कलेक्टर ऑफिसला, मंत्रालयात तुमच्या काय उपमुख्य अधिकाऱ्यांना पाठवत जावा, पण तुम्ही स्वतः तिकडे जाण्याची काही गरज नाही. तुम्ही लोणावळा शहरामध्ये राहणं गरजेचं आहे. तुम्ही लोणावळ्यातल्या शहराच्या नागरिकांच्या समस्या सोडवणं गरजेचं आहे. आज 2 ते 2.5 महिने झालं लोणावळ्याचे जे मुख्य अधिकारी अशोक साबळे आहेत त्यांनी एकदाही लोणावळा शहरातील रस्त्यावर उतरून, फील्डवरती उतरून लोणावळा शहरातील नागरिकांच्या समस्या जाणल्या नाही, लोणावळा शहरातील नागरिकांचं काम केलं नाही. आज त्याच हेतूने आम्ही सर्वांनी आज त्यांच्या कॅबिनला टाळं ठोकण्याचं काम आज या ठिकाणी करतोय. इथून पुढच्या काळामध्ये मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही या कॅबिनमध्ये येऊन देणार नाही. जर अशा पद्धतीने जर काम करत राहणार असतील ते तर आम्ही त्यांच्या इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या तोंडाला काळं भासल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी त्यांना सांगतो का जर लोणावळा शहरातील नागरिकांना जर तुम्ही गृहीत धरत नसाल, जर तुमच्या मनमानी कारभार करत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासारखं तुमच्याविषयी वाईट कोण नाही हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला आम्ही रिस्पेक्ट देऊ शकतो, इज्जत देऊ शकतो तर आम्ही तुमची धिंदोडे पण काढू शकतो, आम्ही तुमची इज्जतही काढू शकतो. आज अनेक लोक आमच्याकडं टॅक्ससाठी येतात, पाण्यासाठी येतात, परत गटर असते, पुढे गटर ड्रेनेज लाईन ह्या सगळ्या गोष्टी तुंबल्या. ते आज 2 महिन्यावरती पाऊस आलाय, बऱ्याच ठिकाणी गचपण वाढलेले आहेत, सगळी झाडं वाढल्यात, झुडपं वाढल्यात. आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना सांगतोय का बाबा आपल्याला आता 2 महिने पावसाचे आले, ते फील्डवरती उतरलं पाहिजे, काम केलं पाहिजे. पण मुख्य अधिकारी अजिबात सिरियसनेस नाही. आज सांगणार का माझ्या मुलाचा मेडिकल इश्यू आहे, दुसऱ्या दिवशी सांगणार मला कलेक्टर ऑफिसवरनं बोलवलंय, तिसऱ्या दिवशी सांगणार मला मंत्रालयात का अपॉइंटमेंट आहे, मंत्रालयात मला का अधिकाऱ्यांनी बोलवलंय. अशा पद्धतीचे आम्हाला कायम उत्तर देत असते ते. पण इथून पुढचं जर तुम्हाला काम नसेल करायचं तर तुम्ही इथून राजीनामा देऊन तुमची दुसरीकडे कुठेतरी बदली करून घ्या आणि आम्हाला इथं कोणतरी कर्तृत्वान अधिकारी आणू द्या. अशा पद्धतीने आज तुमचा आम्ही आज निषेध करतो. इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही इथं येण्याची गरज नाही. आम्ही आमदार महोदयांना सांगून इथं चांगला कर्तृत्वान मुख्य अधिकारी आणू, पुढच्या काळामधून त्याने लोणावळा शहराचा विकास करू. आज लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्रजी सोनवणे आणि उपस्थित सर्व नगरसेवक आणि आमच्या गावातील ज्येष्ठ सर्व नेते मंडळी
यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला खरं तर कुलूप लावायची वेळ आज आमच्या सगळ्यांवरती आलेली आहे. मागच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळामध्ये आम्ही आत्तापर्यंत अशी घटना खरं तर बघितलेली नव्हती की एक आठवडा 2 आठवडे मुख्याधिकारी कार्यालयात बसत नाहीत. नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर आत्तापर्यंत नगराध्यक्षांना कुठल्याच पद्धतीचं सहकार्य नाही. साध्या आमच्या ज्या सभापती जे झाले होते त्यांचे कार्यालय सुद्धा तयार नाहीत आणि एक प्रकारे लोणावळा शहराला आपलं सगळ्या या खालचे जे अधिकारी HOD आहेत त्यांच्या हवाली करून मुख्याधिकारी फक्त कलेक्टर साहेबांनी बोलवलंय. या एका आणि एकमेव कारणामुळे ते या कार्यालयात बसत नाहीत. कार्यालयाची वेळ संपली की मग ते येतात. ते आले की मग ते वरती बसतात. 3 नंबरचा जे आमचा आहे तिथे एक निवडणूक अधिकाऱ्यांचं एक कार्यालय आम्ही केलं होतं. ते कार्यालयामध्ये सगळे बसलेले असतात आणि मग 7-7:30 नंतर सगळा रात्रीच खेळ चाले अशा पद्धतीचा प्रकार या नगरपालिकेमध्ये चालू होतो. आणि याच्यामुळं खरं तर सामान्य नागरिक हे त्रस्त झालेले आहेत. शेवटी कसं असतं की नगराध्यक्ष जरी सकाळी 9:30 वाजता येऊन बसले तरी काही कामं जी आहेत किंवा जी सह्याचा जो अधिकार जो आहे, स्वाक्षरीचा अधिकार आहे, तो मुख्याधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली येत असतो किंवा एखाद्या HODला एखाद्या हेड जो असतो त्या डिपार्टमेंटचा त्याला आदेश द्यायचं काम हे मुख्याधिकाऱ्यांनी करायचं असतं, असं आत्तापर्यंतचं माझं तरी म्हणजे नॉलेज आहे. पण आत्ता जेव्हापासून ही नवीन बॉडी आली तेव्हापासून नगरपालिकेचे अधिकारी म्हणजे मुख्याधिकारी असतील हे कुठल्याही पद्धतीचे सहकार्याच्या भूमिकेमध्ये नाहीत. त्यांना काही सल्ले विचारायला जावं तर ते इथं नसतात. नगराध्यक्षांनी मला आत्ता सांगितलं की 2 वेळा फोन लावल्यानंतरही त्यांनी फोन उचलले नाहीत. म्हणजे एकंदरीत जर काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, या लोणावळा शहरामध्ये जर काही घटना घडली तर त्या घटनेलाही सामोरं जाण्याची जी काही हे असते ती ताकद मुख्याधिकारी दाखवत नाहीत आणि तो संपूर्ण भाग हा नगराध्यक्षांवर सोडून मोकळे होतात. आता आपण बघितलं असेल मागच्या 2-4 दिवसामध्ये आज एवढी मोठी आग लागली होती, त्याच्यामध्ये किती तत्परता ही मुख्याधिकाऱ्यांनी दाखवली आणि नंतर किती जणांनी नगरसेवकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपली अग्निशामक दल तिथं पोहोचलं आणि मग त्यांनी हे सगळं तिथली जो परिस्थिती होती ती हँडल केली. म्हणजे एकंदर बघायला गेलं तर मुख्याधिकारी कुठल्याही पद्धतीचं सहकार्य या लोणावळा शहरामध्ये करत नाहीत. आता याच्या मागचे मुख्याधिकारी होते म्हणजे मी तुम्हाला सांगतो, सचिन पवार साहेबांपासूनचे मुख्याधिकारी बघितले. सकाळी 7 वाजता तो माणूस मुख्याधिकारी फील्डवर असायचे. 7 ते 9 प्रत्येक प्रभागाचं सर्वेक्षण असेल, प्रत्येक प्रभागाची जागा असेल, तिथे जाऊन बघणं करणं सगळ्या गोष्टी करणं. आज एवढा मोठा याचा पूल आपला आरोपी चाललेला आहे भांगरवाडीचा. माझ्या मते नगराध्यक्षांबरोबर एकदाही मुख्याधिकारी कधी व्हिजिटला तिथे गेले नसतील. STPचा प्लांट असेल त्याच्यावरती मुख्याधिकारी व्हिजिटला नाही. कचरा डेपो असेल त्याच्यावरती कचरा डेपोवरती मुख्याधिकारी अजूनपर्यंत कधी या टीम बरोबर व्हिजिटला नाही. बरं, आमची जी स्टँडिंगची 4 वर्षानंतर स्टँडिंगची पहिली सभा, त्या सभेसाठी 3 दिवस अगोदर 4 दिवस अगोदर अजेंडा निघतो. म्हणजे मुख्याधिकाऱ्यांना हे माहिती होतं की 3 दिवस किंवा 4 दिवस अगोदरचा अजेंडा आहे, तरीही मुख्याधिकारी त्या स्टँडिंगच्या सभेला हजर नाहीत. इतकी जी दुर्दैवी परिस्थिती ही लोणावळा नगरपालिकेला याच्या अगोदर कधी आलेली नव्हती. ही पहिल्यांदा आम्ही हे असा प्रकार अनुभवतोय आणि मला वाटतं अख्ख्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जेवढ्या नगरपालिका आहेत तेवढ्यामधून फक्त कलेक्टर साहेब यांनाच दरवेळेस बोलवतात का काय, अशाही पद्धतीचा प्रश्न आता आमच्या सगळ्यांसमोर पडलेला आहे. त्यामुळं बरं, एवढं सगळं करून लोणावळ्यामध्ये फार मोठा असा काही स्थायी प्रकल्प आलेला आहे असंही काही दिसत नाही, की एवढी पळापळ करून फार मोठं काहीतरी काम झालंय असंही काही दिसत नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा आजच्या या ज्या घटना घडलेली आहे, खरं तर ही दुर्दैवी घटना आहे, पण याचा शेवटी मुख्याधिकाऱ्यांचा निषेध करणं गरजेचं आहे. जर असं काही झालं तर आम्हाला संघर्षाच्या भूमिकेमध्ये पुन्हा यावं लागेल आणि पुन्हा संघर्ष करावा लागेल. एकदा आपण संघर्ष बघितलेला आहे, तो संघर्ष जर परत करायचा असेल तर ती आमची तयारी आहे. त्यामुळं आपण आपली कर्तव्य बजावावीत, आम्हाला आमची कर्तव्य बजावून द्यावीत, अशा पद्धतीची एकदा परत इथं एक इच्छा व्यक्त करतो आणि यांना विनंती करतो उपनगराध्यक्षांना की त्यांनी आपलं म्हणणं म्हणा. जीवन भाऊ बोला. विषय घेतलेच नाही. आज लोणावळा नगरपालिकेमध्ये
लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोकजी साबळे यांच्या कार्यालयाला आमच्या लोणावळा नगरपालिकेमध्ये निवडून आले सर्व नगरसेवक आणि नगरसेवकाच्या वतीने टाळं लावण्याची वेळ आलेली आहे आणि तो टाळा लावण्यासाठी लोणावळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे असतील, उपनगराध्यक्ष दिग्विजय भाऊ कडू असतील आणि त्यांच्यावर आम्ही सर्व नगरसेवक आज या कार्यालयाला टाळा लावलेला आहे. आपण जर बघितलं तर आमच्या सर्व नगरसेवक लोकांची एक खंत आहे की गेले 2.5-3 महिने जेव्हापासून आम्ही या लोणावळा नगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि नगरसेविका म्हणून आमचे सर्व सहकारी निवडून आलेले आहेत, तेव्हापासून जर आपण जर काही गोष्टींचा जर पाहणी केली, माहिती घेतली, तर ह्या नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या जी काम करण्याची जी वेळ किंवा पद्धत आहे त्यामध्ये अनेक वेळा त्यांना आम्ही सर्वांनी जाऊन सांगून सुद्धा त्या गोष्टीमध्ये त्यांनी काही बदल केले नाहीये आणि कायम कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी लोणावळ्याच्या बाहेर बैठका असतील, त्यांची काही कामं असतील, त्यानिमित्त ते बाहेर असल्यामुळे या लोणावळा नगरपालिकेचा कारभार हा पूर्णपणे ढिसाळ झालेला आहे. आणि आपण जर बघितलं तर जे अभियंता आहेत त्यांच्याकडे जर आम्ही जर काही कामं घेऊन गेलो तर ती कामं पूर्णपणे मार्गे लागू शकत नाही, कारण की जोपर्यंत मुख्याधिकाऱ्यांची त्यांना संमती भेटत नाही, त्यांना सहाय्य भेटत नाही, तोपर्यंत बाकी कामं पूर्ण होत नाही. अशी अडचण या लोणावळा नगरपालिकेमध्ये झालेली आहे. त्यामुळे आम्ही आज ह्या कॅबिनला त्यांच्या टाळे लावलेले आहे. ज्या पद्धती त्यांनी तिथं सकाळी जर लोणावळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष 10 वाजता या कार्यालयामध्ये येऊन लोकांची सेवा करण्याचं काम करत आहे आणि जोपर्यंत नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी जोपर्यंत हे 2 व्यक्ती मिळून काम करत नाही तोपर्यंत लोणावळ्याचा विकास आणि लोणावळ्याच्या समस्या सुटणार नाही हे सर्वांना माहिती आहे. तर एकच व्यक्ती जर काम करत असेल आणि दुसरा व्यक्ती या ठिकाणी उपस्थित नसेल तर त्याची अडचण आज आमच्या सर्वांना भासत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या कार्यालयाला टाळे लावलेले आहे. मी आमच्या सर्व नगरसेवकाच्या वतीने सांगतो की जर आपल्याला खरंच या कार्यालयामध्ये काम करण्याचा रस नसेल तर आपण हे पद रिक्त करावं आणि एक सक्षम मुख्याधिकारी आम्ही दुसरा आणून आमच्या लोणावळा शहराचा विकास करण्याचं काम आम्ही चालू करू हेच या गोष्टी सांगतो. आणि ज्या गोष्टी पद्धतीने आमदार साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी एक चांगला मुख्याधिकारी आमच्या लोणावळ्यासाठी नेमणूक करावी आणि ज्या पद्धतीने हे काम चाललेलं आहे ते कामाचा मी आमच्या सर्वांच्या वतीने इथं जाहीर निषेध करतो. मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याला त्रासावरून कंटाळलेले उपस्थित नगराध्यक्ष असतील, माझे सहकारी नगरसेवक असतील, तरच माझ्या लोणावळ्यातील जनतेतील सगळे नेते असतील. आज वास्तविक पाहता हा दिवस येणं म्हणजे आमच्या लोणावळा नगरपालिकेला काळंबा फासण्यासारखा विषय आहे. मुख्याधिकारी आज आम्ही 3 महिने झालं आमची बॉडी निवडून आली, कधी यांनी आम्हाला वेळ दिला नाही. वेळ दिला असताना आम्ही त्यांना सांगितलं की जर तुम्ही अधिकारी इथं नाहीये, तुम्ही स्वतः सगळे निर्णय तुमच्याकडे ठेवले ते तर आमची कामं कशी होणार. म्हणून आम्हाला सांगण्यात आलं की बाबा नाही प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही एक अधिकार दिलेला आहे की मी नसताना कामं होतात. परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटते, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कुठल्याही अधिकाऱ्याला त्यांनी कुठलाही अधिकार दिलेला नाही. कारण की आम्ही काम करत असताना समोर गेल्यानंतर ते सांगायचे की जे काय आहे शिवसाहेबांना विचारायला लागेल, जे काय आहे शिवकरांना विचारल्याशिवाय काही करता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये हा ढसाळ कारभार किती दिवस चालायचा आणि विनाकारण सूड उगवण्यासाठी केडरची लोक वेगळी, लोकल वेगळी, काही कारणाने सूड. आज तुम्ही सांगावं असं झालं तर इलेक्शनमध्ये सगळ्यांनी ड्युट्या केला का ना, त्यांचे पगार दिले गेले का, त्यांचा अर्धवट कट केली. त्यानंतर आज त्यांनी टॅक्स वसुलीसाठी लोकांनी वसुली सांगितली. आज सगळ्यांचे पगार थांबवले. अहो शासनाने GRच काढलेला आहे 50% तुम्हाला माफ करण्यात आहे, त्यामुळे लोक भरत नाही. याचा अर्थ त्या अधिकाऱ्यांची चूक काय. आणि वसुली करायची असेल तर तुम्ही स्वतःच जाग्यावर ना दादागिरी करून जर वसुली चालणार असेल तर ते कसं काय जमणार. तुम्ही स्वतः पहिले सक्षम राहा, स्वतः सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हा, आम्हाला वेळ द्या, सगळी कामं सुरळीत होतील. आज गेली 4 महिने झाले आम्ही कंटाळलो. आज नागरिकांच्या पावसाळ्याअभावी अडचणी बऱ्याच आहेत, पेंडिंग कामं अडचणी बरेच आहेत, डिसिजन घ्यायलाच इथं कोण नाही. आमचे नगराध्यक्ष तातडी सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत जीव लावून काम करतायत. पहिल्यांदा असा नगराध्यक्ष भेटलाय की पूर्ण वेळ देऊन काम करणारा. मग त्याला या माणसाची साथ नाही. याची साथ नसेल तर नगरपालिका चालणार कशी काय. आणि आम्हा नगरसेवकांचं म्हणणं नागरिकांपर्यंत पोहोचणार कसं का. तर ही गाडी आमची जी थांबलेली आहे
तर माझं म्हणणे एक विनंती अशी आहे की या मुख्य अधिकाऱ्यांनी नगरपालिकेत येऊच नये. त्याला जर हे काम जमत नाही, करायचं नाही, तर हे लॉक आम्ही काय खोलणार नाही आणि त्यांनी परत येऊ नये अशी मी विनंती करतो आणि थांबतो. साबळे साहेबांना प्रत्येक वेळी मी सांगितलं होतं की हा जो आजचा विषय हा यायला नको. साबळे साहेबांना मी प्रत्यक्ष भेटून 2-3 वेळा त्यांना सांगितलं होतं की आजचा विषय यायला नको. तो आज त्यांनी स्वतःहून आणून ठेवलाय आजचा विषय. तरी त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही इथून बदली करून जा, हीच माझी त्यांना विनंती राहील. मध्येच कट करून घेशील ना ते. बाईट दे नंतर हा. ऑनलाईन चालू आहे. आता वास्तविक पाहता आम्ही सर्वांनी एक अनुभवलं, मुख्य अधिकारी आम्हाला तर कधी वेळेतच भेटत नाही, पण रात्री 6 वाजल्यानंतर बाबा रात्रीच खेळ चाले काय म्हणतात ना ते, तशी परिस्थिती मुख्य अधिकारीची आहे. किती वाजल्यानंतर असतात मुख्य अधिकारी, किती वाजेपर्यंत बसतात, कोण त्यांना भेटायला येतं, कोण आपली कामं करून जातं, याचा विचार करण्यासारखे जर अशी नगरपालिका चालायला लागली तर परिस्थिती का नाही आम्ही लॉक लावायचं. आज ही माझ्या लोणावळा नागरिकांची, आम्हा नगरसेवकांची, नगराध्यक्षांची खंत आहे की असा दादागिरीवाला, दंडुकशाही करणावाला मुख्य अधिकारी आम्हाला नकोय. सगळ्या अधिकाऱ्यांना घाबरून ठेवलंय. निष्क्रिय मुख्य अधिकाऱ्यांचा निषेध असो. मुख्य अधिकारी अशोक साबळेंचा निषेध असो. निष्क्रिय मुख्य अधिकाऱ्यांचा निषेध असो. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांचा निषेध असो.